मित्र म्हणून जेव्हा तुम्ही इतके सिक्युअर होता ना, की तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काही झालं तर तुमच्या माणसांची, म्हणजे माझी आई इज आत्ता या क्षणी माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट व्यक्ती. हो. तर माझ्या अपरोक्ष माझी सख्खी बहीण आहेच. पण कोण आहे की जिचं लक्ष असेल माझ्या आईकडे, तर दॅट इज मृणाल देशपांडे. येस. आय थिंक ह्या नोटवर जेव्हा तुम्ही पोहोचता ना, त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमच्या मैत्रीसाठी, ती चांगली राहण्यासाठी काहीही करावं नाही लागत. अगदी देन इट्स लाईक अ मॅरेज, जिथे तुम्हाला रोज काम करायचं आहेच मैत्री, ते नातं जपण्यासाठी. पण ही सिक्युरिटी त्या नात्यात आलेली खूप ब्युटिफुल असते. म्हणजे जी काही लग्नांमध्ये येत असेल यक्षवर्षांनी, की जिथे तुम्हाला माहिती आहे त्या नात्यावर काम करायचंय, पण तुम्हाला त्या नात्याबद्दल इतकी गॅरंटी आहे ना, की छोटी-मोठी चीज़ उसको हिला नहीं सकता है. सो आई थिंक दैट इज़ व्हाट आई हैव अचीव्ड विथ हर, की छोटी-मोठी चीज़ें आके हमको हिला नहीं सकती और हमको हे मानना लग्नाच्या ठीक है. काही वर्षानंतर असं म्हणतात ना, नवरा बायको असे बहीण भावासारखे दिसतात. हां. आपण पण असे बहिणी बहिणी हा, नाही दिसत. पण नाकाचं काय करायचं? बरोबर. हो. तिला नाकच नाहीये. ते यायचंय अजून. तर माझ्या नाकावर चाललंय सगळं, असं आमचं म्हणणं आहे.